तुमची आजची ऊर्जा आणि ब्रह्मांडाचं मार्गदर्शन. आजच्या या पिकअप फाईल रीडिंगद्वारे आपण हे पाहणार आहोत आणि यासाठी आपण इथे 3 फाईल्स ठेवणार आहोत. तुम्हाला त्यापैकी एक फाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही सहजपणे तुमचं रीडिंग पाहू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहू. फाईल नंबर 1. तुम्ही जर 4 ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमची आजची ऊर्जा आणि ब्रह्मांडाचं मार्गदर्शन. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 3 ऑफ कप. त्यानंतर आहे 2 ऑफ कप, 7 ऑफ पेंटॅकल, 4 ऑफ सॉर्ड, एस ऑफ वॅन्ड, द मॅजिशियन, 9 ऑफ कप, एस ऑफ पेंटॅकल, 8 ऑफ सॉर्ड. इथे मुख्य कार्ड आहे 4 ऑफ पेंटॅकल आणि आपण रीडिंग पाहतोय तुमची आजची ऊर्जा. तर ही तुमची कालपर्यंतची किंवा आज सकाळपर्यंतची ऊर्जा आहे, जिथे तुम्ही गुंतवणुकीबद्दल किंवा जिथे तुम्ही खूप पैसा खर्च केलेला आहे काही कारणामुळे, तर तिथे आता पुढे काय होणार, एक असुरक्षित भावना तुमच्यामध्ये आहे, हे इथे दिसतंय. तर त्याबाबत हे रीडिंग सांगते, त्याबाबत तुमची आजची ऊर्जा काय आहे. तर आज सेलिब्रेशन येत आहे. का येत आहे? कारण एक नवी सुरुवात तुमच्या ध्येयाच्या बाबतीत तुम्ही आजच्या दिवशी करत आहात. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतोय. तुम्हाला अनेकांशी जोडणं सोपं होणार आहे किंवा हे जे काही तुम्ही एक नवी सुरुवात करत आहात, त्यामुळे अनेक माणसं तुमच्याशी जोडली जातील. त्यांच्याबरोबर तुम्ही गोष्टी शेअर करू शकता. तुमच्याकडे जे ज्ञान आहे, जी समृद्धी आहे, ती त्यांच्याबरोबर तुम्ही शेअर कराल आणि आपोआपच तुमच्या जीवनात यामुळे समृद्धी येत आहे आणि हा पैशाचा जो प्रश्न आहे, तो सुटणार आहे. 2 ऑफ कपचं पण कार्ड आहे, त्याखाली आहे मॅजिशियन. तर मॅजिशियनचं कार्ड तर खूपच शक्तिशाली आहे. इथे 2 ऑफ कपचं कार्ड जरी कपचं कार्ड असलं, मायनर कार्ड असलं, तरी हे कार्ड सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण हे कार्ड दाखवतं ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. हे कार्ड दाखवतं तुमची शिवशक्ती संतुलित आहे. संतुलित असणं हे खूप महत्वाचं आहे, जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये. तर आता आजच्या दिवसामध्ये काहीतरी खास होणार आहे. चमत्कार व्हावा तसं काहीतरी विशेष होणार आहे आणि तुम्ही शक्तिशाली बनत आहात. अधिक शक्तिशाली बनत आहात. तुमच्याकडे ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत, जी साधनं तुमच्याकडे आहेत, त्यांचा उपयोग करून तुम्ही अनेकांसमोर काही गोष्टी सादर करू शकता आणि असा नवा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळू शकतो किंवा अशा दृष्टीने तुमची प्रगती होणार आहे आणि ह्या सगळ्यामध्ये ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. याचमुळे कदाचित आजच्या दिवसात तुमच्या जीवनात सेलिब्रेशन येत आहे. 7 ऑफ पेंटॅकल आणि 9 ऑफ कपचं कार्ड. ही कार्ड काय सांगतायत, की जे काही तुम्ही आज करत आहात, एक नवी सुरुवात जी करत आहात, त्यामुळे आतापर्यंत जर तुम्हाला वाट पाहावी लागत होती, जे काही तुम्ही आतापर्यंत प्रयत्न केलेत, बीज पेरलत,
तर तिथे तुम्ही हताश निराश होतात आतापर्यंत, वाट पाहावी लागत होती. तर तिथेच आता तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आत्मविश्वास वाढतोय, नवा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतोय. तुम्ही आनंदी दिसत आहात. 4 ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. त्याखाली आहे एस ऑफ पेंटॅकल. तर आजच्या दिवशी एस ऑफ वॅन्ड, एस ऑफ पेंटॅकल ही कार्ड सांगतायत की आज काहीतरी खास होणार आहे, ज्यामुळे एक नवी सुरुवात तुमच्या व्यवसायाबाबत, कामाबाबत होणार आहे. आणि यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. आर्थिक स्थितीमध्ये जे काही तुम्ही काळजी करत आहात, ती चिंता दूर होऊ शकते. तुमची प्रार्थना ऐकली जात आहे. यामुळेच तुम्हाला ब्रह्मांड ही संधी देत आहे. तुम्ही आतापर्यंत प्रार्थना केलेली आहे किंवा तुम्ही अशा एका टप्प्यापर्यंत पोहोचत आहात, की ज्यामुळे आता तुम्ही एक थोडेसे रिलॅक्स राहू शकता, थोडा आराम करू शकता आणि असं असताना सुद्धा म्हणजे मन शांत राहील तुमचं, तुम्ही रिलॅक्स असाल आणि अशा स्थितीमध्ये एक नवी सुरुवात तुमची होणार आहे तुमच्या व्यवसायामध्ये. 8 ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. हे कार्ड काय सांगतंय? म्हणजे इतक्या सगळ्या चांगल्या कार्ड्स नंतर 8 ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. ते काय? कारण तुम्हाला एक नवी सुरुवात करायची आहे, काहीतरी विशेष करायचं आहे. त्या बाबतीत एक नवी सुरुवात तुम्ही करत आहात आणि यामुळे अनेक विचार तुमच्या मनात येत आहेत. ही नकारात्मक ऊर्जा निघूनही जात आहे आणि ह्या स्थितीमध्ये तुम्ही येत आहात कारण जे काही तुम्हाला करायचं आहे, त्या बाबतीत तुम्ही खूप विचार करत आहात. अनेक विचार तुमच्या मनात येत आहेत आणि नेमकं आपण त्या बाबतीत काय करावं? स्पष्टता नसल्यामुळे तुम्ही असे बांधले गेलेले आहात. पण ही नकारात्मक ऊर्जा ह्याबाबतची चिंतावाली तशीवाली नसून ही तुमच्या ध्येयाबाबत आहे. जे काही तुम्ही नवीन सुरुवात आजच्या दिवशी करणार आहात, त्या बाबतीत पुढे आता काय करायचं, ह्याबाबत तुम्ही थोडेसे इथे नकारात्मक म्हणण्यापेक्षा अनेक विचारांनी बांधले गेलेले दिसत आहात. तर ही तुमची जी ऊर्जा आहे, त्यामध्ये आपण ब्रह्मांडाचं मार्गदर्शन घेऊया. कारण बाकीची आजची तुमची दिवसभरातली ऊर्जा खूपच पॉझिटिव्ह आहे. तुम्ही काही खास करणार आहात, ज्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. इथे मार्गदर्शनासाठी 2 कार्ड्स आली आहेत आणि ही कार्ड काय सांगतायत? द टॉवरचं कार्ड आहे आणि एस ऑफ कपचं कार्ड आहे. तर ब्रह्मांड सांगतंय, की ही जी तुम्हाला अनेक विचार बांधून ठेवत आहेत, तर नकारात्मक ऊर्जेमधनं बाहेर पडायचं आहे. खूप मोठं परिवर्तन ब्रह्मांड तुमच्या जीवनात घेऊन येत आहे. तर त्याला सहकार्य तुम्हाला करायचं आहे. ब्रह्मांड तुम्हाला ती संधी देणार आहे. या नकारात्मक ऊर्जेमधनं ब्रह्मांड काढणार आहे आणि टॉवरचं कार्ड म्हणजे खूपच मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये आज जी काही ऍक्शन तुम्ही घेणार आहात त्यामुळे होणार आहे. यासाठी तुम्हाला सकारात्मक राहायचं आहे. एस ऑफ कपचं कार्ड सांगतंय तुम्हाला एक नवी सुरुवात करायची आहे. काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे. नवं नातं तुमचं होऊ शकतं. जे काही तुम्ही आज नव्याने सुरुवात करणार आहात, त्यामुळे आध्यात्मिक प्रगती तर होणारच आहे, पण तुमच्याकडे जे काही आहे ते शेअर करता येणार आहे तुम्हाला अनेकांबरोबर. त्यामुळे तुमचं नवीन नातं अनेक लोकांशी होऊ शकतं. इथे अनेक लोकांशी होऊ शकतं असं मी म्हणते, कारण समूह इथे दिसतोय. 3 ऑफ कपचं कार्ड आहे. अनेक जण तुमच्याशी जोडली जात आहेत. ब्रह्मांड सांगताय की ह्या स्थितीमधून तुम्ही बाहेर पडायचं आहे. नकारात्मकतेला धक्का द्यायचा आहे आणि पूर्ण स्वतःवर विश्वास ठेवून, सकारात्मक राहून काहीतरी नवीन सुरुवात करायची आहे. त्यामध्ये कलात्मक, रचनात्मक
ऊर्जा आपली वापरायची आहे आणि सगळ्यांना प्रेम द्यायचं आहे. हा प्रेमाचा कप आहे, त्याप्रमाणे हिलिंगचा कप आहे. तुम्ही जे काही करणार आहात त्यामुळे अनेकांचं हिलिंग होऊ शकतं. तुमचं सुद्धा हिलिंग होऊ शकतं आणि यातून सगळ्यांची प्रगती होणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पायल नंबर 2. तुम्ही जर चॅरियटच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमची आजची ऊर्जा आणि ब्रह्मांडाचं मार्गदर्शन. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 6 ऑफ वॅन्ड, द लवर, स्ट्रेंथ कार्ड, द वर्ल्ड, हँगमॅनचं कार्ड रिव्हर्स आलंय, 8 ऑफ वॅन्ड, क्वीन ऑफ पेंटॅकल, 5 ऑफ पेंटॅकल, क्वीन ऑफ कप. या रीडिंग मध्ये अनेक चांगली कार्ड्स आहेत, मेजर कार्ड्स आहेत. म्हणजे आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष ठरणार आहे. काहीतरी खास घडणार आहे. पहिलंच एक मुख्य कार्ड आहे ते आहे चॅरियटचं, जिथे तुम्ही एखाद्या योद्ध्याप्रमाणे साहसी झालेले दिसत आहात, अनेकांचं नेतृत्व करताना दिसत आहात आणि युद्धमय स्थिती असताना सुद्धा तुम्ही स्वतःला संतुलित ठेवलेलं आहे. अवघड स्थिती असताना सुद्धा स्वतःला संतुलित ठेवून तुम्ही अनेकांचं नेतृत्व करत आहात. अशा स्थितीमध्ये आता तुमची ऊर्जा आजच्या दिवसात जी आहे ती काय सांगते? ती सांगते की जे काही तुम्ही काम करत आहात, जे नेतृत्व करत आहात अनेकांचं, तर तिथे तुम्हाला खूप मोठं यश मिळणार आहे, लोकांचं सहकार्य मिळणार आहे, प्रोत्साहन मिळणार आहे. अनेक लोक तुमच्याशी जोडली जाणार आहेत. इथे बरीच माणसं या व्यक्तीबरोबर आहेत आणि सेलिब्रेशन दिसतंय. त्याप्रमाणे आता तुम्ही सेलिब्रेशन करणार आहात. आजच्या दिवसात काहीतरी विशेष होणार आहे. हँगमॅनचं कार्ड ऍक्टिव्ह पोज मध्ये आहे. म्हणजे आता तुम्ही ऍक्शन घेणार आहात, ऍक्टिव्ह होणार आहात. जे काही ज्ञान तुम्ही आतापर्यंत घेतलं, जो काही अभ्यास, निरीक्षण आतापर्यंत तुम्ही केलं, तर त्याचा उपयोग करून तुम्ही इतरांना मार्गदर्शन करू शकता किंवा काहीतरी असं काम कराल की जे अनेकांसाठी असेल, जिथे अनेकांचं तुम्ही नेतृत्व करत आहात, अनेकांचं भलं त्यामध्ये आहे. द लव्हरचं हे कार्ड सांगतंय आजच्या दिवसात तुम्ही संतुलित दिसत आहात. शिवाय ब्रह्मांडाचे खूप सारे आशीर्वाद तुमच्याकडे आज येत आहेत. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहेच, पण खूप सकारात्मकता तुमच्या जीवनात आजच्या दिवसात येत आहे आणि वेगाने गोष्टी होणार आहेत. तुम्हाला विचार करण्याइतका सुद्धा कदाचित वेळ नसेल, इतक्या वेगाने आजच्या दिवसात खूप मोठं परिवर्तन येऊ शकतं. परिवर्तन यासाठी म्हणते कारण द वर्ल्डचं कार्ड आहे, द लव्हरचं कार्ड आहे. तर ही कार्ड सांगतायत, शिवाय स्ट्रेंथ कार्ड सुद्धा आहे. स्ट्रेंथ कार्ड सांगतं की अवघड स्थितीमध्ये तुम्ही त्या स्थितीवर मात करून यशस्वी होत आहात. क्वीन ऑफ पेंटॅकलच्या कार्डच्या वर स्ट्रेंथ कार्ड आलंय. तर ही कार्ड काय सांगतायत की तुम्ही जे काही काम करत आहात, अनेकांची काळजी घेणं किंवा तुम्ही जर डॉक्टर वगैरे असाल, इतरांचा उपचार करत असाल किंवा तुम्ही मार्गदर्शन करत असाल, तर हे जे काही तुमचं काम आहे किंवा तुम्ही अंतर्ज्ञान शक्तीद्वारे इतरांना
मदत, हिलिंग करत असाल, तर त्या बाबतीत तुम्ही अधिक शक्तिशाली आजच्या दिवसात बनत आहात. तुम्हाला कळतंय की आपल्या कामामध्ये किंवा आपण जे काही करत आहोत, त्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, त्यावर आपण कशी मात करू शकतो. ब्रह्मांडाचे आशीर्वाद तर येत आहेतच, पण खूप सारी माहिती तुमच्याकडे आजच्या दिवसात येत आहे आणि त्यामुळे तुम्ही अधिक शक्तिशाली बनत आहात. जोडीदाराचं सुद्धा तुम्हाला सहकार्य मिळणार आहे, खूप सारं प्रेम मिळू शकतं. द वर्ल्डचं कार्ड सांगतंय की तुमचा संपर्क वाढतोय, तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि हे कुठे होतंय? तर जिथे तुम्ही स्वतःला दुर्बल समजत होतात, जिथे तुम्ही एकाकी पडला होतात किंवा तुम्हाला तुमच्या जीवनात एकटेपणा आला होता, कमजोर, दुर्बल असे हतबल झालेले तुम्ही दिसताय या चित्रात. त्याप्रमाणे तुमची ऊर्जा होती. नकारात्मक झालेले होतात, पैशाच्या बाबतीत खास करून किंवा उपचाराच्या बाबतीत. हा मनाचा उपचार असेल, तुमची तब्येत असेल, काही ना काही अशी स्थिती की जिथे तुम्ही हतबल, दुर्बल झालेलात, तर तिथेच आता तुमचा आत्मविश्वास वाढतोय, शिवाय संपर्क सुद्धा वाढतोय, कामाचा विस्तार होतोय. क्वीन ऑफ कपचं कार्ड हे सांगतंय की तुम्ही या ऊर्जेमध्ये येत आहात. तुम्ही इतरांना मार्गदर्शन करत आहात किंवा तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप शक्तिशाली बनत आहे किंवा असं असू शकतं एखाद्याच्या बाबतीत की आतापर्यंत त्या व्यक्तीला जे हतबल दुर्बल वाटत होतं, तर तिथे एखादी अशी व्यक्ती येईल त्याच्या जीवनात जी उपचार करेल त्याचा, जी त्याच्या भावना समजून घेईल. तर अशा प्रकारची एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येऊ शकते किंवा ही तुमची ऊर्जा असू शकते, जिथे तुम्ही अनेकांची काळजी घेत आहात. हे रीडिंग सांगतंय आजच्या दिवसात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्ही शक्तिशाली बनत आहात. जे काही करत आहात, ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही जी ॲक्शन घेत आहात, अनेकांसाठी जे काही तुम्ही करत आहात, त्यामध्ये तुम्ही यशस्वी होत आहात आणि ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. आत्ताची ही जी कार्ड्स आहेत ती सगळी सकारात्मक आहेत. नकारात्मकता जातीये. पण तरी सुद्धा ब्रह्मांडाचं मार्गदर्शन तुमच्यासाठी काय आहे? यासाठी आपण एखादं कार्ड काढूया. ब्रह्मांड सांगतंय की तुम्ही जे काही करत आहात, त्यामध्ये तुम्हाला न फसवता ते काम करायचं आहे. म्हणजे बाकी काय चालतं किंवा असं म्हणता येईल, की वरवरचं काम न करता तुम्हाला एखाद्याला मार्गदर्शन करताना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आपण कसं करू शकू किंवा एखाद्याचा उपचार करताना त्याला न फसवता त्याला चांगल्या दर्जाची सेवा कशी देऊ शकू, हे लक्षात घेऊन तुम्हाला काम करायचं आहे. म्हणजे मिळतंय ते उचललं आणि निघालं किंवा आपल्याला संधी मिळाली काम करण्याची, तर काम करायचं म्हणून केलं, असं न करता त्याला योग्य न्याय द्यायचा आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करून योग्य दर्जाचं काम तुम्ही ती सेवा द्यायची आहे. किंवा अनेकांचं जे नेतृत्व तुम्ही करत आहात, तर अनेकांचा विचार करून त्यांना चांगल्या गोष्टी कशा देता येतील, हे पाहायचं आहे. यामुळे तुम्ही अधिक शक्तिशाली बनणार आहात. यामुळेच तुम्हाला लोकांचं खूप सारं प्रेम मिळणार आहे. तुमच्या कामाचा विस्तार यातूनच होणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 3. तुम्ही जर टू ऑफ सॉर्डच्या या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमची आजची ऊर्जा आणि ब्रह्मांडाचं मार्गदर्शन.
पहिलं कार्ड आहे टेम्परन्स, 2 ऑफ पेंटॅकल, स्टार कार्ड, किंग ऑफ सॉर्ड, द हायरोफंट, 4 ऑफ कप, पेज ऑफ पेंटॅकल, व्हील ऑफ फॉर्च्यून, किंग ऑफ कप. या रीडिंग मध्ये आपण तुमची आजची ऊर्जा पाहत आहोत आणि हे जे कार्ड आहे मुख्य कार्ड ते तुमच्या आधीच्या ऊर्जेला किंवा सकाळपर्यंत तुमची अशी ऊर्जा असू शकते कालपर्यंतची किंवा आज सकाळची. तर तिथे तुम्ही दोन विचारांमध्ये निर्णय काय घ्यायचा किंवा पुढे काय होणार असा प्रश्नचिन्ह तुमच्या पुढे आहे. अशा स्थितीमध्ये आता हे रीडिंग सांगते आजच्या दिवशी तुम्ही स्टारच्या ऊर्जेमध्ये येत आहात, जिथे तुम्ही एक नवी सुरुवात केली होती तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत किंवा एखाद्या प्रोजेक्ट बद्दल. जे काही तुम्ही नव्याने सुरू केलं होतं तिथे आता तुम्ही स्टारच्या ऊर्जेमध्ये येत आहात. स्टारचं कार्ड म्हणजे मोठं कार्ड आहे, मेजर अर्केनाचं कार्ड आहे. तर अनेक जण तुम्हाला सहकार्य करतील, तुमच्याशी जोडली जातील, आकर्षित होतील, प्रभावित होतील तुमच्या कामाने. आजच्या दिवसात तुमच्या कामाला न्याय मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जे काही आतापर्यंत केलं होतं तर तिथे तुम्ही स्टारच्या ऊर्जेमध्ये म्हणजे तुम्हाला विश्वास आहे की आता येणाऱ्या काळात तुम्ही काहीतरी मोठं करणार आहात आणि त्याची एक सुरुवात म्हणजे तुम्ही सुरुवात आधी केलेली असली तरी त्यामध्ये तुमचा आत्मविश्वास प्रचंड आता वाढतोय. अनेक जणांचं सहकार्य तुम्हाला मिळत आहे. ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होत आहे. टेम्परन्सचं कार्ड आणि त्याखाली आहे हायरोफंट. तर इथे देवदूत दिसतायत, इथे गुरु दिसतायत. तर ही कार्ड काय सांगतायत? तुमचे देवदूत, तुमचे गुरु तुमच्या बरोबर आहेत. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी मिळत आहे. आणि यामुळे तुम्ही शक्तिशाली बनत आहात. यामुळे तुमच्या जीवनात तुम्ही काहीतरी खास करत आहात. आजच्या दिवसात तुम्हाला मार्गदर्शन मिळतंय एखाद्या गुरुकडनं, एखाद्या व्यक्तीकडनं किंवा आजकालच्या काळात एआयच्या मदतीने सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. सगळी सोय आपल्याकडे असली तरी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणं ही मोठी गोष्ट असते. तर ते मार्गदर्शन तुमच्यापर्यंत आजच्या दिवसात पोहोचत आहे. देवदूत तुमच्या बरोबर आहेत आणि ते तुमच्याकडनं काहीतरी खास आजच्या दिवसात करून घेत आहेत. यामुळे काय होतंय तर 4 ऑफ कपची जी ऊर्जा तुमची होती, जिथे तुम्ही हताश, निराश होतात, त्या तुमच्या स्थितीमध्ये आता बदल होतोय. तुम्हाला जे 2 गोष्टींमध्ये कसं करायचं, कसरत होत होती, तिथे आता त्या स्थितीमध्ये बदल होतोय. तुम्हाला कळतंय की आपण हे कसं करू शकतो. त्यामुळे तुमची निराशा दूर होत आहे. याचमुळे तुम्ही स्टार बनत आहात. जी सुरुवात तुम्ही केलेली तिथे पुढे काय करायचं, कसं करायचंय हे जे प्रश्न होते तुमच्या मनात, म्हणूनच हे मुख्य कार्ड प्रश्नाचं आलंय. जिथे काय करावं प्रश्नचिन्ह आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला आता मार्ग मिळतोय. आजच्या दिवसात तुम्हाला काय करावं हे कळतंय. त्यामुळे स्टारच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. भाग्य तुमच्या बाजूने आहे. तुम्हाला स्पष्टता येत आहे आजच्या दिवसात आणि जी काही जबाबदारी, जो अधिकार तुमच्याकडे आहे, जे पद तुमच्याकडे आहे, त्या त्या कामाला कसं करायचं, ती जबाबदारी पार कशी पाडायची याबाबत स्पष्टता आल्यामुळे तुम्ही ते काम सुरू करत आहात किंवा जबाबदारीने ते काम करत आहात, ऍक्शन घेत आहात. किंग ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय की
तुम्ही अशा प्रेमळ ऊर्जेमध्ये आता येत आहात, जिथे तुम्ही अनेकांची काळजी घेत आहात, अनेकांच्या भावना समजून घेत आहात. तुम्ही जे काही करत आहात, त्यामध्ये तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा उपयोग करत आहात. इतरांचं हीलिंग करताना इथे दिसत आहात. कारण तुम्ही आता मोठ्या पदावरही आहात, तुमच्याकडे अनुभव आहे, ज्ञान आहे आणि ते प्रेम सुद्धा आहे. तर सगळ्यांची काळजी घेताना तुम्ही आजच्या दिवसात दिसत आहात. शिवाय काहीतरी खास होणार आहे. ब्रह्मांडाचं मार्गदर्शन तुम्हाला काय आहे? ब्रह्मांड काय सांगतंय, की जिथे तुम्ही वाट पाहत होतात, हताश निराश होतात, की इतकी मेहनत केली, पण रिझल्ट्स कधी मिळणार? किंवा वाट पाहत होतात आणि बीज पेरणी झाली होती. तर तिथे आता ब्रह्मांड सांगतंय, की आता नकारात्मक न होता किंवा खूप सारे पर्याय आहेत म्हणून त्यामध्ये भ्रमित न होता तुम्हाला तुमच्याकडे स्पष्टता आहे, तर तुम्हाला आता ॲक्शन घ्यायची आहे. भ्रमित स्थितीमध्ये न अडकता तुम्हाला हे करणं शक्य आहे. तुमच्याकडे स्पष्टता असल्यामुळे आणि भाग्य तुमच्या बाजूने आहे. तुमचे गुरु तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. देवदूत तुमच्या बरोबर आहेत. तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच्या अंतर्ज्ञान शक्तीवर विश्वास ठेवा आणि आजच्या दिवसात एक नवी सुरुवात तुम्हाला करायची आहे. ॲक्शन घ्यायची आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.